पुढे धोका ह्याची आयडिया ही 2017 मध्येच आली होती. मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुझी फॅमिली कशी होती, म्हणजे तुला सपोर्ट करत होती की समजून घेत होती किंवा काय? आपल्या भारतातला ते सर्वात महागडा स्टुडिओ माझा पाहिजे. साऊंड इंजिनिअरिंग आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की किती वर्षाचा कोर्स असतो, फीस किती असते? घरच्यांनी पकडू नये की पोरग प्रेमावर गाणे लिहितं म्हणून रफ बुकच्या मधामध्ये पेजेसच्या तिथून गाणे लिहायचं. विरोध पक्का खूप भेटणार आहे, पण त्या विरोध सहन करायला पण मजा तेवढीच. नाटकातलं काही तुला आठवतंय का? तू नाटक कसं बसवलं होतं किंवा काय एखादी गोष्ट तुला शेअर करायला आवडेल? करायचं तर करायचं झापूक झुपूक पाहिजे आपल्याला. सॉन्ग कंपोज करणं म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? काय प्रोसेस असते किंवा डिझाईन करतो आपण, काय करतो एक्झॅक्टली? खरं सांगितलं तर मी जेव्हा सुरुवात केली ना, मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो. माझ्याकडे लॅपटॉप पण नसायचा. मित्रांनो, माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे म्युझिक. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असो किंवा कशाही असो, आपण म्युझिक खूप साऱ्या प्रमाणामध्ये ऐकत असतो. कुणाचं हार्ट ब्रेक झालं म्हणून कोणी म्युझिक ऐकतं, तर कुणाचं काही गुड वाईब झाल्या म्हणून म्युझिक ऐकतं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्युझिक हे नेहमी ऐकत असतो. तर माझ्या मनामध्येही मित्रांनो एक क्युरिओसिटी होती म्युझिक या टॉपिकला घेऊन. म्युझिक हा ॲज अ सब्जेक्ट म्हणून पाहण्याची, त्या दृष्टिकोनातून बघण्याची माझ्या मनामध्ये क्युरिओसिटी होती. म्युझिक काय, सॉन्ग काय. आजकाल भारतीय संस्कृतीमध्ये गाण्यांचे विविध प्रकार आहेत. रॅप सॉन्ग असेल किंवा भारतीय शास्त्रीय संगीत असेल, याबद्दलही माझ्या मनामध्ये भरपूर प्रश्न होते, हे समजून घेण्याचे, जाणून घेण्याचे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मित्रांनो आपल्याला आज असेच एक गेस्ट लाभलेले आहेत ज्यांनी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपलं योगदान हे स्टार्ट केलेलं आहे, आपलं कार्य हे सुरुवात केलेलं आहे. जे सॉंग्स लिहितातही, सॉंग्स बनवतातही, अर्थात कंपोजही करतात, लिरिक्सही देतात. आणि त्यांनी मित्रांनो त्यांना साऊंड इंजिनिअरिंग बद्दल नॉलेज पण आहे. ते साऊंड इंजिनियर पण आहेत. ते गाणे कंपोज करून गाणे ते बनवतात पूर्णपणे, आणि ते रॅपही बनवतात. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या सॉंग्समध्ये ते एक क्रिएटिव्ह वे मांडत असतात. प्रत्येक सॉंग्समध्ये त्यांना ना काहीतरी म्हणायचं असतं. या सोसायटीबद्दल, या समाज व्यवस्थेबद्दल, मित्रांबद्दल, फॅमिलीबद्दल, रिलेशनबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना काहीतरी बोलायचं असतं. आजपर्यंत त्यांनी जे अनुभवलेलं आहे, आपल्या आजूबाजूचं जीवन त्यांनी जे बघितलेलं आहे, त्याच गोष्टी ते शब्दातून, त्यांच्या रॅपमधून, त्यांच्या भाषेमध्ये, तुम्ही समजू शकता, त्यांच्या भाषेमध्ये ते मांडत असतात. कदाचित ती भाषा समाजाला, तुम्हाला आणि आम्हाला टोचत असेल, खोचक वाटत असेल, परंतु मित्रांनो प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक हेतू असतो. आणि आज तोच हेतू आपण आज या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. सो मित्रांनो, आजच्या TMS थिंगचे स्पेशल ह्युमन बीइंग गेस्ट आहेत आमच्या संभाजीनगरचे आन बान शान क्रेझी द ओजी. प्लीज वेलकम ऑन द शो. हाय हाय ब्रो, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? बढिया एकदम. खूप छान वाटतंय तुला या शो मध्ये पाहून? मलाही चांगलं वाटतंय. माझाही फर्स्ट पॉडकास्ट आहे, सो मी पण एक्सायटेड आहे खूप जास्ती. सो म्हणजे आपण आता स्टार्ट करूयात बेसिकली की तुझा जो प्रवास होता, तू जे पहिलं गाणं होतं, म्हणजे तू खूप सारे गाणे आधी लिहिले होते, पण तुझं एक सॉन्ग आलं होतं मध्ये संभाजीनगरमध्ये, पुढे धोका आहे. तर मला सगळ्यात स्टार्टिंगला आहे ना तिथून सुरुवात करायला आवडेल की तुला ते गाणं कसं बनवायचं किंवा ते जे मोटिवेशन तुला भेटलं की यार आपण आता हे गाणं लिहिलं पाहिजे, हे तुला कसं सुचलं? ते गाण्यांची शब्दरचना तू कशी केली आणि ते गाणं हिटही झालं? म्हणजे अगदी लोकमत सारख्या चॅनलनी तुझी मुलाखत घेतली, बरोबर, तुझी दखल घेतली त्या टॅलेंटची. तर हे कसं घडून आलं त्यावेळेस? मला ऍक्च्युली पुढे धोका ह्याची आयडिया ही 2017 मध्येच आली होती. मी इंजिनिअरिंगची स्वप्न बघत होतो की ठीक आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे आपल्याला, पण आपल्याला काहीतरी आपल्या शहरासाठी काहीतरी करायचं आहे. पण त्याच्यापूर्वीच एकाने ते गाणं औरंगाबाद संभाजीनगरवर काढलं. ओके. सो मी विचार केला की मला माझ्या हुडवर काहीतरी करायचं आहे आणि मी तीच गोष्ट त्याच जागा दाखवणार ज्या आपल्या ह्या आहेत. मी तिथे फिरलेलो आहे, बाकी मी कोणत्याच जागा दाखवणार नाही. सो मग मी विचार केला की ठीक आहे पुढे धोका लिहावं. मला गाणंच सुचत नव्हतं, पण फक्त टॅगलाईन सुचली की पुढे धोका आहे, आणि पुढे धोका आहे नावाचं एक पिक्चर पण आणि गाणं सुद्धा येते. त्याच्यासारखं लोकांना समजू नये म्हणून मी असा कन्सेप्ट केला की मी समोरच्यासाठी धोका आहे आणि तुम्ही आता संभाजीनगरला आहे, म्हणजे तुम्ही एका धोक्याला फेस करणार आहात. सो मी एक चॅलेंजिंग गाणं लोकांसाठी रिप्रेझेंट केलं. आणि मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला माझा मित्र म्हणे की आता तुला वेळ आली आहे की तू हे गाणं केलं पाहिजेस आता. सो मग मी सगळ्या प्लेसेसची नावं काढली की कुठे कुठे मी फिरलो आहे, काय केलं आहे. मग त्याच्यावर एक 4-4 लाईनी लिहित गेल्या आणि मग झालं गाणं तुमच्यासमोर रेडी आहे. आणि मग आमच्या माताश्रीनं ऐकवलं ते गाणं, तर आमच्या माताश्री खुश झाल्या. त्यामुळे चल मी पैसे लावते तुझ्या ह्याच्यावर, ओके, कर गाणं तू. झालं, मग आज तुमच्यासमोर गाणं आहे.
ओके. आता मला पुढे असं विचारायचं की तू बोलला की मातोश्रीला तू गाणं दाखवलंस आणि त्यांना आवडलं, म्हणजे मला हा खरंच मुळात एक प्रश्न होता की एखादा कलाकार ज्या वेळेस घडत असतो, बऱ्याचशा कलाकारांच्या म्हणजे स्ट्रगल मी जो ऐकला आहे, इन माय आयज मी जो पाहिला आहे, त्याच्यामध्ये काय होतं की काही मध्ये ना की फॅमिली फार सपोर्ट करत नाही, ते स्ट्रगल करतात काइंड ऑफ, फॅमिलीला पण समजून सांगायचंय आणि बाहेर कलाकार म्हणून तुम्हाला जे ग्रो व्हायचं तो जो स्ट्रगल आहे तो एक वेगळा स्ट्रगल असतो. सो मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुझी फॅमिली कशी होती, म्हणजे तुला सपोर्ट करत होती की समजून घेत होती किंवा काय? खरं सांगितलं तर माझ्या फॅमिलीमधून मला फक्त माझ्या आईचा सपोर्ट होता आणि माझे बाबा जे आहेत त्यांना असं वाटायचं की ह्याने सायंटिस्ट बनावा, MPSCची UPSCची तयारी करावी. पण माझा लहानपणापासून बिलकुल इंटरेस्ट नव्हता याच्यामध्ये. पण माझ्यामध्ये एक होतं की ज्या गोष्टीचे मला विरोध केला किंवा ही गोष्ट मला सांगितली की आज नाही करायची, मी तीच पहिले करणार. सो म्युझिकच्या बाबतीत तेच झालंय. सो मग करता करता न सांगता चॅनल चालू केलं ऍक्च्युली, पॉइंट टू बी नोटेड. ओके. घरी सांगितलं नाही मी चॅनल चालू करतोय, मी गाणे तयार करतोय. कारण एकदा 9वी मध्ये गाणं तयार केल्यानंतर घरचे म्हणले की आता बस, आता चुपचाप शिकायचं आणि घरी बसायचं. पण मला करायचं होतं कारण मी 4 वर्ष, मी लिटरली सांगतो तुम्हाला, आता सगळे मोबाईलवर गाणे लिहितात पण मी तेव्हापासून गाणे लिहितोय. 2013-14 पासून बुक्सवर गाणे लिहायचो आणि घरच्यांनी पकडू नये की पोरग प्रेमावर गाणे लिहितं म्हणून रफ बुकच्या मधामध्ये पेजेसच्या तिथून गाणे लिहायचो. मग मी तशी करता करता सुरुवात झाली. ओके. आणि मग आता असं झालं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर लॉकडाऊन लागलं, तर मग म्युझिक तयार करायला कोणी नव्हतं सोबत, सगळेजण खूप पैसे घेत होते. तर मी म्हटलं ठीक आहे, वाय नॉट, मी स्वतः केलं तर. 4 वर्ष शिकलो सगळ्या गोष्टी आणि आज स्टुडिओ उभा केलाय सगळा स्वतःचा. नाही, मी पाहिलं खरंच खूप प्रिशियस तू स्टुडिओ बनवला आहेस आणि तुझी मेहनत असेल ती दिसून येते. म्हणजे तू काय एफर्ट्स लावले असतील सगळ्याच गोष्टींसाठी, तू बिल्ड केलं सगळं. खूपच छान आणि खूप म्हणजे भारी वाटत आहे खरं ते पूर्णपणे पाहून. हो, अजून हे पण एक 10%च आहे, याच्यापेक्षा खूप मोठा स्टुडिओ करायचा आहे. माझा असं एक एम आहे की आपल्या भारतातला ते सर्वात महागडा स्टुडिओ माझा पाहिजे. ओके. क्वालिटी तर आत्ताही तशीच निघतीये, पण एक मला किडा आहे की करायचं तर करायचं, झापूक झुपूक पाहिजे आपल्याला, असं साधं सुद्धा नाही पाहिजे आपल्याला. वाट बघणार पण थेट, पण लेट पण थेट. ओके. सो त्याच पॉइंटला मला फक्त पकडायचंय. तू बोलला की वहीवरती गाणे लिहित होतास प्रेमाचे, हॅशटॅग प्रेमाचे. आय वुड लाईक टू नो मोर. प्रेमाचे सॉन्ग लिहायला कशी सुरुवात झाली? प्रेम प्रकरण एखादं होतं का, किंवा काय शाळेत असताना पण एक प्रत्येकाचंच असतं ना एक खरं प्रेम, पहिलं प्रेम काइंड ऑफ, कशी तुझी जर्नी होती मग सॉन्गला? म्हणजे इज दिस द मोटिवेशन टू राईट द सॉन्ग? काइंड ऑफ मोटिवेशन म्हणता येईल, पण Okay. ते नंतर. सुरुवात अशी झाली, मी लिहायचो आधीपासूनच. मी याच्यापूर्वी लिखाण काम करायचो. मी 1-2-3 नॉवेल्स लिहिलेले आहेत, तर मला लिखाण काम आवडायचं. पण हनी सिंगचं ते इसा के आता हिपहॉप गाणं आलं ना, तर मला वाटलं की अरे किती सोपं आहे यार हे, मी पण लिहू शकतो. तर मी एक मेरा प्यार नावाचं एक गाणं लिहिलं. युट्यूबवर सर्च नका करता, आवडणार नाही बिलकुल नाही, कारण पहिलं गाणं आहे ते माझं. सो मग ते केल्यानंतर असं झालं की मला वाटलं नाही, मी हे करायला पाहिजे ऍक्च्युली. मग सगळ्या गोष्टी सोडल्या, मग फक्त रॅपवर कॉन्सन्ट्रेट केला की आता हेच करायचं आपल्याला. मग झालं चालू. मग पण जेव्हा मी पहिलं गाणं लिहिलं तेव्हा मी ते हार्टब्रेकवर गाणं लिहिलं. तेव्हा मला हार्टब्रेक आणि रिलेशनशिप बद्दल काडीही मात्र संबंध नव्हता. ते वगैरे लिहायचं म्हणून लिहिलं. मग नंतर पण एक आर्टिस्टला त्याच्या कलेमध्ये जर हे आत्मा आणायची असेल तर त्याने एकदा प्रेमात पडावं. का नाही पडावं, त्याच्यासाठीच पडावं. म्हणून एकदा तो त्या बुडला याच्यामध्ये पाण्यामध्ये प्रेमाच्या. मग एक आर्टिस्टच्या ह्याच्या मनातून ना खूप मस्त मस्त शब्द निघतात, कधी कधी चांगले निघतात, कधी कधी वाईट निघतात, पण एक कला खूप सुंदर निर्माण होते. बरोबर. रणवीर कपूरचा पिक्चर आहे तो रॉकस्टार म्हणून, त्याच्यामध्ये तो विचारत असतो त्या सरांना का कोणते कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टर विचारतो की मुझे भी सिंगर बनना है, बताओ कुछ. तो त्याला म्हणतो की तुम्ही पहिले सीखना पडेगा पेन क्या होता है, दुख दर्द क्या होता है. तर तेव्हा तो सांगतो की तो म्हणतो मग ये मुझे कहाँ सीखने मिलेगा और कहाँ से मैं मेरे अंदर सब पेन जागृत करूंगा, ऐसा कुछ तो डायलॉग आहे. तर मग तो सांगतो की तुला अर्थात स्वतःची मारून घ्या आणि मग म्हणा की प्रेम करा आणि गाणे लिहा. आता म्हणजे मला वाटतं ऍज अन आर्टिस्ट तुम्हाला जर परिपक्व बनायचं असेल किंवा ते जे वेगवेगळ्या शेड्स आहेत, जसं की म्युझिकमधील लव, परत हर्ट, आपण काय म्हणतो त्याला, प्रेमही असेल किंवा तुम्हाला द्वेषही असेल, ह्या गोष्टी आणायच्या असतील तर तुम्हाला एकदा तरी गेलं पाहिजे. म्हणजे रिलेशनशिपमध्ये जा किंवा तुम्ही प्रेम करून बघा ऍटलिस्ट. तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला जोपर्यंत ते इमोशन समजणारच नाहीत तोपर्यंत तुम्ही ते कसे मांडणार लोकांसमोर?
ते आहे. आणि एकदा जर कळलं ना तुम्हाला की प्रेम काय आहे, मग तुम्ही नंतर पडू पण नका, ऍक्टिंग करू शकता. ओके. सो कारण आम्ही सुद्धा एक ऍक्टरच आहोत, फक्त आम्ही ऍक्टर जे आहोत ना ते फक्त एक ऑडिओ फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करतो आमची आर्ट, ती सुद्धा एक ऍक्टिंगच आहे. ओके. सो मग अशी आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तू बोलला होता की मी नाटक पण लिहिलं होतं वगैरे, आणि आता तू सॉन्ग लिहितोस. आता नाटक लिहिणं हा एक वेगळा जॉनर आहे, बिलकुल. सॉन्ग रायटिंग हा एक वेगळा जॉनर आहे. ओके. सो मग हा तुझा जो स्विच होता, हा जो शॉप चेंज होता, हा कसा होता? सेटल होता एकदम की तुला ती पूर्ण तुझ्या अवगतच ती कला होती सॉन्ग लिहिण्याची आणि नाटक लिहिण्याची? कसा? नाही बिलकुल. पण हे नंतर मी खूप डेव्हलप केल्या आहेत गोष्टी. ओके. जेव्हा मी कविता लिहायचो, कविता लिहिल्यानंतर मला असं वाटलं की एक स्टॅग्नंट कोणतंच असं मला हे ठरले नाही की नाही बा हेच करायचंय मला. मला माहित नव्हतं की कशात फ्युचर करू मी. असं होतं की मला म्युझिकमध्ये काही करिअर करायचं असं नव्हतं. मला क्रिकेटर व्हायचं बाई मस्त. पण जेव्हा गाणं लिहायला चालू केलं म्हणलं आपल्या खानदानात कोणी नाही आहे, हे केलं पाहिजे. विरोध पक्का खूप भेटणार आहे, पण त्या विरोध सहन करायला पण मजा तेवढीच आहे. आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधून आलो की आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये गाणं कमवून घर भागवणं हे अशक्य समजलं जातं. सो मी म्हटलं आपण आता तेच करायचं, जे अशक्य तेच करायचं. बिलकुल, नाही तर नाही करायचं. मग अशी झाली स्टोरी चालू. मग आता ओके. नाटकातलं काही तुला आठवतंय का? तू नाटक कसं बसवलं होतं किंवा काय एखादी गोष्ट तुला शेअर करायला आवडेल? मी ना पहिलं नाटक लिहिलं होतं 8वी मध्ये, पुण्याचं माप नावाचं. पुण्याचं माप. हा. आणि त्याच्यामध्ये ते विषय असा होता त्याचा, निसर्गावर लिहिलं होतं मी, की पोल्युशन करतात लोक. सो मग त्याच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर असे होते की एक सागर बोलतोय, एक नदी बोलतीये, एक सूर्य बोलतोय, असे वेगवेगळ्यांचे कॉन्व्हर्सेशन मी त्याच्यामध्ये ठेवले. आणि त्याच्यामध्ये एक माणूस, आणि ते कॉन्व्हर्सेशन काव्य पंक्तीमध्ये होतं. सो त्याच्यामुळे ते इंटरेस्टिंग नाटक होतं. सो ते पहिलं लिहिलं. आणि इंजिनिअरिंग मध्ये मुलांसाठी लिहिलं होतं मी. सगळ्या मुलींसाठी नाटकं लिहितात. सो मी विचार केला ज्या मुली नाटक करतात त्यांच्यासाठी एक नाटक लिहावं. सो मग मी एक इक्विलिब्रियम नावाचं नाटक केलं. आणि त्याच्यामध्ये मी हेच सांगितलं की कधी कधी आता ठीक आहे जगभरामध्ये खूप रेपचे केसेस होत आहेत, पण एव्हरी सिंगल टाइम मुलगाच हा वाईट असेल असं नाही. सो मी त्यांच्यासाठी केलं की व्हॉट इफ द फेक एलिगेशन एखाद्या मुलावर लागले तर. सो त्या बेसिसवर एक मी नाटक केलं होतं की त्या मुलावर काय बीतत असेल, की प्रत्येक समाज त्याला एक रेपिस्ट समजतोय. पुढे जाऊन मी या गोष्टींवर गाणे सुद्धा बनवणार आहे. माझी खूप इच्छा आहे की जे लोकांनी स्टेरिओटाइप्स बनवलेले आहेत की तुम्ही असेच कपडे घातले पाहिजे, तुम्ही असेच बोलले पाहिजे, तुमचा लिहाज असाच पाहिजे. मी म्हणलो नाही, तुम्हाला जे वाटलं ते करा ना, दुसऱ्याच्या ह्याच्यात बोटं नका घालू फक्त. बरोबर. त्याच्यावर मला गाणे करायचे आणि 100% ते लोकांना टोचणार. म्हणजे पण टोचलं तरच तर मजा आहे, तेव्हाच तर कळलं की प्रबोधन होत आहे. बरोबर. आणि जसं की मी मगाशी बोलत होतो की नेहमी तू तुझी काय क्रिएटिव्हिटी मांडताना तुझे शब्द असतील, भाषा असतील, खरं तर जड असतात ते. म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणतो की वल्गर काइंड ऑफ असतात. तर ते म्हणजे तू व्यक्त होण्यासाठी ते शब्द निवडतोस का तुला वाटतं की हाच करेक्ट फॉर्म आहे, किंवा म्हणजे विदाऊट एनी फिअरलेस तू सगळं परखड मानतोस आणि ते तुझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये ते जुळूनही येतं ते. तर हे समीकरण कसं जुळतं, तुला कसं सुचतं? आता याची स्टोरी अशी आहे की मला गाण्यामध्ये बिलकुल अब्युजिंग लँग्वेज वापरायला आवडत नव्हतं. मी लिहित पण नव्हतो. बुकमध्ये पण असं वाटायचं की यश तू काहीतरी घाण लिहितोयस असं वाटायचं मला. पण एक टाइम आल्यानंतर असं वाटायला लागलं की तुम्हाला जर कला सादर करायची असेल त्याला बंधनं का बरं आहेत त्याच्यामध्ये भाषेचे. प्रत्येक गोष्ट सिरियस घेणं किंवा ते कलेच्या ऐवजी दुसऱ्या पद्धतीने घेणं का गरजेचं आहे. तुम्ही एक आर्टिस्टला आर्टिस्ट सारखं का नाही घेऊ शकत. आणि दुसरी गोष्ट की वेब सिरीज मध्ये सगळ्या ठिकाणी पिक्चरमध्ये शिव्या चालतात, पण ह्या एक आर्टिस्ट जेव्हा तो त्याच्या गाण्यांमध्ये त्याच्या पद्धतीने बोलतो तेव्हा तुमची का दुखते. हे माझा सगळ्यांना प्रश्न आहे. हा एक तो स्टिरियोटाइप निर्माण करून ठेवला आहे ना तुम्ही की शिव्या दिल्या म्हणजे की झालं हा वाईट. पण शिव्या तुम्ही कुठे देतात आणि कशा पद्धतीने देतात आणि का देतात. सर्वात पहिला रिझन तर का देतात. तर मी का देतो कारण मी ऍक्च्युली अपब्रिंगिंग म्हणता येईल किंवा आमच्या सराउंडिंग असं होतं, पण वे ऑफ एक्सप्रेशन तो असतो प्रत्येकाचा एक वेगळा असतो. आज तुमच्यासोबत मी एकदम सभ्यपणे वागणार, दुसरा माझा मित्र असेल मी त्याच्यासोबत त्याच्या पद्धतीने वागणार. एक ऍक्टर हस्त करतो आणि आम्ही एक आर्ट आहोत, आम्ही आर्ट सादर करतोय तुमच्यासमोर. मजा मारा,
कानामध्ये फक्त रक्त नका येऊ देऊन, रक्त आला तरी कापूस लावून टाका, 10 लोकांना सांगायची काय गरज आहे, हे की नाही. आणि मला याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन करायला आवडेल की कलाकारांची कलाकृती ही समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत असते. बिलकुल बिलकुल. समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत आज तो कलाकार त्याच्या आर्ट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. आणि रॅप हा जॉनरा आहेच तसा की रॅप कशासाठी केला की लोकांनी समाज मध्ये काय गोष्टी चालू ते तुम्ही लोकांसमोर एकदम एक्सप्रेसिव्ह वेने मांडता. त्यांनी रॅप हा एक असा जॉनरा आहे त्याच्यामध्ये आपण एवढीशा टॉपिकला एवढं करून सांगू शकतो. बरोबर बरोबर. सो माझा तोच हेतू आहे की काहीतरी वेगळं करायचं आणि जे कोणी नाही केलं ते मी करणार. मी माझं नाव पण क्रेझी ह्याच्याचमुळे ठेवलंय. हा तेच मला नेक्स्ट मला तिकडे जायचं होतं ऍक्च्युली. क्रेझी द ओजी तो काय म्हणजे त्याच्या पाठीमागची स्टोरी होती, ही क्रिएटिव्ह नाव कसं सुचलं. आणि मी पाहतो म्हणजे नॉर्मली आता जे मी मार्केटमध्ये सध्या पाहतोय ना जे हिपहॉप सिंगर वगैरे आहेत त्यांचे पण असेच एक युनिक नाव असतात. एक यश लुंगारे हे नाव एक झालं पण त्याचं क्रिएटिव्ह नाव एक वेगळं असतं. ओके. सो मग हे तुला कसं सुचलं. आणि याचबरोबर आपण बी पाहतो बाहेर बी लोक MC स्टॅन कुठं अजून काय 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 ते सोसायटीला पचायला जरा जड असतं पण त्यांचं काम इतकं प्रभुत्व लोकांवरती टाकतं ना ते लोक खरं ना विसरतात आणि त्याच नावाने त्यांना ओळखतात. सो तुझी काय स्टोरी होती. आता प्रत्येक रॅपरच्या नावापाठीमागे खूप मोठी स्टोरी असते की असं बिलकुल नाही की झाला पैदा झाला आणि नाव ठेवलं, बिलकुल नाही. तर मला नाव ठेवायचं क्रेझी हेच होतं की मी खरं सांगितलं तर रिअल लाईफमध्ये मी पागल आहे. मी ज्या आर्टसाठी सुद्धा पागल आहे. मी ज्या गोष्टी त्या बोलतो त्या ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हा पागल आहे. सो वाय नॉट मी माझं नाव क्रेझी ठेवावं. फक्त माझ्या नावामध्ये CRA च्या ऐवजी CRE आहे. मी Eminem खूप ऐकतो. मी स्टॅन ऍक्च्युली मला खूप आवडतं त्याचे गाणे. तो ज्या गोष्टी बोलतो सो मी पण त्याच एक्सप्रेसिव्ह वेमध्ये लोकांपर्यंत मांडायचा माझा ट्राय आहे. सो मी विचार केले क्रेझी नाव ठेवा फक्त एला ईने रिप्लेस करून टाका. आणि DOG ची स्टोरी अशी आहे की आता जसं योयो हनी सिंग आहे. योयो हे हनी सिंगला एम्फसाइज करत आहे तर क्रेझीला एम्फसाइज काय करणार DOG. ओजी काय ओरिजिनल गँगस्टर यार. आणि भले आपण बंदूक बिंदूक घेऊन फिरत नाही पण शब्दाचे वेळी वार आपण करू शकतो, नक्कीच घाव करू शकतो म्हणून गँगस्टर. ओके. आतापर्यंत तू खूप सारे सॉंग्स लिहिलेत. बिलकुल. आतापर्यंत तू जेव्हा सॉंग लिहित होतास अशी एखादी कुठली मुवमेंट आहे का जी तुला म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तू खूप शिकलास किंवा तुला असं वाटलं की तू सॉंग लिहायला सुरुवात केलीस पण तुला वेगळं एक्सपिरियन्स म्हणजे वेगळा फील वगैरे आला किंवा तुला काही गोष्टी जाणवल्या असं काही आहे का कुठली मुवमेंट. आहे ऍक्च्युली माझ्या सगळ्याच गाण्यांमध्ये काही ना काहीतरी मी शिकतच आलोय. पण एक मेजर मुवमेंट जर म्हणता येईल तर मी 2 वर्षापूर्वी मिस्टेक्स नावाची एक अल्बम लिहिली माझ्या एक्ससाठी. तो कधी कधी काय असतं की प्रत्येक पोरगा ना एका पोरीला कधी विसरू शकत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक जण असतं तसं. ओके. पण ती अल्बम लिहिता लिहिता मला असं रिअलाइज झालं की आता मी माझ्याकडून एक क्लोजर देतोय समोरच्या व्यक्तीला. सो ते एक सेल्फ रिअलायझेशन झालं मला तेव्हा. हे मला आत्तापर्यंत कधी होत होतं पण मी पूर्ण जे 12 गाण्यांची जी सिरीज लिहिली मिस्टेक्स नावाची त्याच्या कव्हर आर्टमध्ये पण हेच आहे की मी एकदा फायनल बाय करतोय तिला आणि ती पोरगी हवेमध्ये डिसअपिअर होत चालली. हा कन्सेप्ट होता त्या पाठीमागचा. आणि जितक्या मी काही चुका केल्या आहेत त्यांची मी गणनी करतोय आणि आता हे नाही करायचं म्हणून मी गुड बाय म्हणतो सगळ्या गोष्टी. सो ते शेवटचं गाणं मी जसं लिहिलं तेव्हा मला असं एकदम असं मनातला भार कमी झाला. असं वाटलं की ठीक आहे बा आपल्याला लोकांनी ऐको ना ऐको काही घेणं देणं नाही पण त्यांनी रिलेट केलं आपल्याला कळतं की ते रिलेट करतं किंवा आपण आपल्या एक्सप्रेस करतोय फिलिंग्स. सो असं वाटतं की मोकळं होऊन जातं आपण. तेव्हा आपण ऑडियन्सची पर्वा नाही करणार. मग आपण तेव्हा आपल्या मनातला भार मोकळा करायचा आहे. आणि जेव्हा हा असा आर्टिस्ट जर लोकांसमोर प्रेझेंट झाला तेव्हा त्याची कल्ट ऑडियन्स बनते. कारण तो आर्टिस्ट जो प्रेझेंट करतो लोकांसमोर तेच ते ऑडियन्स जे आहे ती ग्रॅप करते. ते असं नाही म्हणत की तू आमच्याकडे असे गाणे बनव तू तसे गाणे बनव. नाही आर्टिस्ट सांगणार तो ते सर्व करणार. ओके. नॉर्मली सॉंग्स लिहिताना तू सिच्युएशनमधून ज्या गेलास तू ज्या परिस्थितीमध्ये होतास तू त्याच्यावरनं सॉंग लिहितोस आणखीन काय वेगळं मोटिवेशन असतं का सॉंग लिहिण्यासाठी किंवा काइंड ऑफ स्टडी रिसर्च किंवा रिडिंग काय असं काय असतं का तुझ्या बाबतीमध्ये. माझ्या बाबतीमध्ये तर सगळा मूडचा खेळ आहे. ओके. मी कधीच ठरवत नाही की मला असं गाणं बनवायचं आहे. हा आता कोणाला जर गाणं द्यायचं असेल तर पैसा विसा ना मोठा पार्टी होंगे कोई तो बाई तर ठीक आहे. पण मी माझ्यासाठी काम करताना बिलकुल नाही विचार करत की असं गाणं मला आता बनवायचं. कारण मला वाटते स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ही चिलमध्ये गेली पाहिजे सगळं. आणि लोक खूप विचार करतात गाणं बनवताना लिरिक्स लिहिताना 10 वर्जन एका गाण्याची असतात. मी असं नाही करत. मला काय एकदा जी फील झाली गोष्ट ती मला नंतर नाही होणार. सो मी त्या फिलिंगवर भरोसा ठेवतो आणि डेफिनेटली मी तर आता असे गाणे बनवलेत की एकदा जर ते आले ना मार्केटमध्ये गाणं फाटणार.
ओके. सो आता रिसेंटली तू कोणते अल्बम बनवले आहेत, त्या अल्बमचे नाव आम्हाला सांगशील तू? आत्तापर्यंत मी ना 3 अल्बम्स काढलेले आहेत. 3 नाही 2 अल्बम्स काढले आहेत आणि त्याच्यापैकी 2 EP होत्या. तर फर्स्ट मी जी काढली, मी म्युझिक प्रोडक्शन पहिले करत नव्हतो, पण जेव्हा मी लोकांसमोर आलो की नाही आता मी म्युझिकसुद्धा मी स्वतःच बनवतोय, सो मी क्लोजर दी EP नावाची एक 7 गाण्यांची EP काढली. त्याच्यात 7 गाणे होते. त्याच्यानंतर मी ठरवलं की आता एक अल्बम काढला पाहिजे. तर कटारा रेनाई म्हणजे अनटोल्ड जॅपनीज वर्ड आहे. सो मी ती काढली आणि त्याच्यामध्ये मी इंट्रोडक्शन दिलं की ॲक्च्युअलमध्ये यश कोण आहे. ज्या गोष्टी मी कधी कोणाला बोललो नाही त्या मी त्या गाण्यात बोललेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आत्ता जानेवारीमध्ये मी बेवजा नावाची अजून एक EP काढली. त्याच्यामध्ये 7 गाणे होते आणि एका गाण्याचा ऑफिशियल म्युझिक व्हिडिओ होता जो तुम्हाला दाखवला 4 Doors More Horseचा. हो. असे आत्तापर्यंत केलेत आणि अजून मी खूप प्रोजेक्ट्स प्लॅन केलेले आहेत. फक्त मला की प्रॉपर टायमिंग, कारण मजा येणार तुम्हाला. आत्तापर्यंत असं कोणी केलं आणि त्या गोष्टी मी तयार करून ठेवलेल्या आहेत हे नक्की. ओके. सो मला हेच विचारत होतं, जेव्हा एखादा म्युझिक कलाकार असतो, सिंगर असतो, रायटर असतो, तो जेव्हा टेक्निकल गोष्टी शिकायला लागतो, जसं की साऊंड इंजिनिअरिंग तू बरोबर, तर आणखीन त्याची कला इम्प्रूव्ह होते, एनहान्स होते, वेगळा दृष्टिकोन भेटतो त्या गोष्टी करण्यासाठी. ऑफकोर्स म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही त्या पद्धतीला कशा पद्धतीने घेतात. कारण म्युझिक हा असा जॉनरा आहे, 10 जणांना तुम्ही एक गाणं ऐकवलं ना तर 10 वेगवेगळे तुम्हाला ओपिनियन भेटतात. तुमच्यावर आहे की तुम्ही काय ॲक्सेप्ट करायचं, की तुम्हाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. कारण 10 लोक तुम्हाला वेगवेगळं सांगणार आहे. तर तुम्हाला तुमचं एक ओपिनियन स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यासाठी मी साऊंड इंजिनिअरिंग केली की मला कोणाचे पाया नव्हते पडायचे पुढे जाऊन की बा तू माझं कर रे बा. मी माझं एकदा गाणं रेकॉर्ड करणार, प्रोड्यूस करणार, मिक्स मास्टर मी स्वतःच करणार. का कशाला कोणाची गरज. ओके. सॉन्ग कंपोज करणं म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, काय प्रोसेस असते, किंवा डिझाईन करतो आपण, काय करतो एक्झॅक्टली? सॉन्ग कंपोज करणं म्हणजे असं शास्त्रीय भाषेत तर मला सांगता येणार नाही, पण धून क्रिएट करायची गाण्याची. गाणं ॲक्च्युली कसं गुणगुणणार आहे आपण, काय म्युझिक असणार आहे त्याच्या पाठीमागे, की समजा की ला 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 असं मी केलंय काही पण, हे कंपोजिंग झालं. आता मी त्याच्यावर शब्दरचना करणार, म्हणजे मी त्याला लिखाण करतोय, त्याच्यावर लिरिक्स करतोय. आणि मग आता जे लिखाण केलंय आणि त्याच्यावर जी मी धून क्रिएट केली आहे ते मी कम्प्युटराइज म्हणून कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करून त्याच्यावर म्युझिक तयार करणार. आता जे तुम्ही बीट्स ऐकतात, जे तुम्ही पियानो ऐकतात, त्या सगळ्या गोष्टी कम्प्युटराइज असतात, प्रोग्राम केलेले असतात, ते आमचे सॉफ्टवेअर असतात, त्याच्यावर बनवायचे आणि मग फायनल प्रोडक्ट तुमच्यासमोर रिप्रेझेंट मग. ओके. आणि म्युझिक इन्स्ट्रुमेंटबद्दल काय सांगाल, की कुठले कुठले म्युझिक इन्स्ट्रुमेंटल तुम्हाला आवडतात किंवा येतात वाजवायला? मी ॲक्च्युली खरं म्हटलं की मी शास्त्रीय वादक, की मी सिंगिंग कुठे शिकलेलं नाही, मी फक्त वादक आहे. आणि हार्मोनियम वाजवतो मी आणि पियानो येतो मला आणि गिटार आता शिकायचा विचार आहे. ओके. गिटार जर आली तसं वाटतं की एक नवीन स्पेक्ट्रम ओपन होईल म्युझिक तयार करण्याचा, एक नवीन दिशा भेटेल. हार्मोनियम बद्दलची इमोशनल मुवमेंट आपण काहीतरी डिस्कस करत होतो, ती शेअर करायला आवडेल तो? माझं असं आहे की मी जेव्हा पण लाईट्स बंद करून हार्मोनियम वाजवली आहे मी खूप इमोशनल झालो आहे. कारण जी हार्मोनियम जी आहे माझ्याकडे ती माझ्या आजोबांनी दिलेली आहे, ती माझ्या आजोबांची शेवटची निशाणी आहे. सो त्यांचं एक स्वप्न होतं की मी म्युझिकमध्ये काहीतरी करावं. आणि मी विठ्ठलाचा खूप मोठा भक्त असल्यामुळे मला भजनं गायला खूप आवडतात. सो मग मी जेव्हा पण भजनं गातो हार्मोनियमवर, सो एक ना ते इमोशनल मुवमेंट येऊनच जातं. असं वाटतं की नाही जे काही चालू आहे ते चांगलं चालू आहे, देवाशी कनेक्टेड. ओके. एखादं रॅप सॉन्ग जे तू बनवलेले आहेत खूप सारे, त्यापैकी कुठलं रॅप सॉन्ग तुला ऑडियन्सला ऐकून दाखवायला आवडेल? तसे तर खूप आहेत, पण तुमची ऑडियन्सच्या कानातून रक्त नाही आला पाहिजे असले आपल्याला काहीतरी ऐकावं लागेल. ओके. विथ म्युझिक मी तुम्हाला एक ऐकवतो. मी ना एक बेवजा नावाची अल्बम रिलीज केली ती. तर थोडासा क्रिएटिव्ह एक रॅप होता त्याच्यामध्ये, की आता असं म्हणतोय मी की मला आता दुःख झालंय कोणत्या तरी गोष्टीचं. ठीक आहे, मुलगी सोडून आयटम सोडून गेली, पण त्याच वेळेला पाऊसही पडत होता. तर मी म्हटलं व्हॉट इफ हा पाऊस माझ्यासाठी पडतोय, मी नाही रडू शकत तर म्हणून आज आभाळ रडतंय माझ्यासाठी. सो मी त्याच्यात लाईन्स लिहिल्या, ये जो बारिश हो रही है और सोचू फिर सनम, ये जो बूंदे टपके आंखों से फिर कहती कुछ नज़म, मैं सोच के ना लिखना चाहूँ ना ही तेरे बारे, पर जब भी चलती ये कलम तो बढ़ते ये भरम, ये क्या ही खेल वक्त का जो सख्त बने नेक थे,
रक्त से जो तेरे वाकिफ जलते कुन बहकते, हम आधे मन से लिखते ना जो दिल के हुए वारो, पर मैं आंखें बंद करता और तुझको ही हम देखते. आता मी माझ्या फिलिंग्सला नेचरशी कम्पेअर केलंय. तर मी असं म्हणतोय, ये पंछियां चहकते जो सोचे तेरे बारे, ये जो बारिश हो रही है जो भी मन में दुख हमारे, जो कड़के बिजली बादलों से तुमको कुछ बता रहे कि ये रखता महफूज ख्याला पास जो तुम्हारे. बात आए तुझ पे तो मैं दुनिया से भी लड़ चुका, वो आएगी शायद वापस इससे बात कितना अड़ चुका. मैं थक चुका है सोच के, मैं नोच दिल मर चुका, मैं कर चुका कोशिश भूलूं बारे तेरे पढ़ चुका. मैं करता दिल से ख्वाहिश मेरे साथ आगे आप हो, जो बहते खून दर्दों से वो धूप बन के भाप हो. वो कहते लिखना तेरा दर्द झूठ है वो पाप हो, मैं कहता लिखना मेरा तुझ पे लगता मुझ पे शाप हो. वेंचत मी म्हणते की माझ्यावर शाप आहे हा तुझ्यावर लिहिणं, मी मुद्दामून नाही लिहित आहे. सो मी अशा पद्धतीने आभाळाला आणि माझ्या फिलिंग्सला कम्पेअर केलं. खूप छान. ज्यावेळेस आपण एवढं सारे म्युझिक लिहित असतो किंवा गाणे बनवतो, 4 लोक ओळखत असतात, आणि त्यावेळेस आईवडिलांची कशी रिॲक्शन असते, आई म्हणजे कसं पाहते या गोष्टीला, की आता रॅप करतोय माझा मुलगा, पूर्णपणे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तो त्याचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हा एक स्ट्रगलिंगचाच काळ असतो. जोपर्यंत आपण एक खूप मोठ्या लेवलवरती जोपर्यंत आपलं काम रिप्रेझेंट होत नाही, तोपर्यंत प्रत्येक आर्टिस्टचा हा एक संघर्षच असतो काइंड ऑफ. त्यावेळेस आईची रिॲक्शन कशी असते? सुरुवातीला तर तिला भीती वाटायची ऍक्च्युली, की ही इंडस्ट्री ऍक्च्युली डार्क आहे काइंड ऑफ. बट तिला हे माहिती की तिचा मुलगा करू शकणार. एक आईचा भरोसा जर पोराच्या पाठीमागे असला ना, त्या पोराला वाटतं की आपण अख्खं जग जिंकलं. सो माझ्या बाबतीत तेच आहे की मला बाकी कोणाशी काही घेणं देणं नाही. एकदा माझ्या आईने माझ्या पाठीवर हात ठेवला की यश मी आहे तुझ्यासोबत, झालं. मग ती गोष्ट भेटली म्हणजे भेटली. भलेही टाइम लागणार त्या गोष्टीला, पण होणार म्हणजे होणार. सो इट फील्स गुड, चांगलं वाटतं. ओके. आता तू एवढा सगळा सेटअप बनवलेला आहेस, तू आता म्हणजे कशा प्रकारे म्युझिक वगैरे बनवतोस किंवा कसं तू इन्स्ट्रुमेंट्स वगैरे यूज करतोस, थोडं आम्हाला त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अननोन आहेत, आमच्या ऑडियन्सला पण ह्या गोष्टी माहीत नाहीत. तर तू कसं ह्याचं सगळं समीकरण जुळून आणतोस ते आम्हाला थोडं सांगशील तू? खरं सांगितलं तर मी जेव्हा सुरुवात केली ती ना, मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो. माझ्याकडे लॅपटॉप पण नसायचा. मित्राचा लॅपटॉप आणायचो मी, जेव्हा घरचे बाहेर गेले असतील तेव्हा लॅपटॉप घरी आणला, आणि जेव्हा घरचे झोपले तेव्हा रात्रभर शिकायचं की कसं काय करायचं, म्युझिक कसं बनवायचं, मिक्सिंग कशी असते. मग तसं करता करता लॉकडाऊनचं अख्खं 1-1.5 वर्ष मी घालवलं त्याच्यामध्ये. मग आईने मला लॅपटॉप घेऊन दिला, मग माईक घेऊन दिला, मग सगळं एक तिला जेव्हा वाटलं की नाही पोरगं करतंय. मी तुम्हाला हेच सांगतो, जे पण व्ह्युअर्स असतील ना की म्हणतात की आई बाबा सपोर्ट नाही करत, मी म्हणतो नका करू देऊ सपोर्ट, पण तुमच्यामध्ये ती आग पाहिजे ना की कसं काय मला ते नाही करू देतात, मी करून दाखवणार ही गोष्ट. सो तेच माझ्या बाबतीत झालं की मला जितक्या लोकांनी म्हटलं की तू हे नाही करू शकणार, मी केलं. कारण मी किचनमध्ये सेटअप, पहिला माझा सेटअप होता की किचनमध्ये फक्त एक लॅपटॉप माईक बस, ह्या 2 गोष्टी होत्या माझ्याकडे. आणि आज मी एक स्वतःचा एक रूम केली आणि लिटरली होम स्टुडिओ केला आहे. माईक घेतला, स्पीकर्स घेतले आहेत, हार्मोनियम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, अजून खूप गोष्टी येणार आहेत. पण आणि प्रत्येक वेळानं सेलिब्रेट करायला शिका की आज आपण ही गोष्ट केली आणि ते सेलिब्रेट केलं पाहिजे, स्वतःला छान वाटतं. सो एक इन्स्पिरेशन भेटतं. मग तसंच करता करता असं म्युझिक होत गेला. आणि मला शिकवलं नाही आहे कोणी म्युझिक कसं बनवायचं. मी गाणे खूप ऐकायचो, मग नंतर हळूहळू कळलं की इंडस्ट्री साऊंड ॲक्च्युली काय आहे. मग आता तुम्हाला जे गाणं जशा टाईपचं गाणं पाहिजे तसं मी बनवू शकतो आता. ओके. ते सगळं टाईमनेच येणार त्या गोष्टी. एक गोष्ट मला विचारायची राहिली मगाशी, इंजिनिअरिंग पूर्ण झालं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर साऊंड इंजिनिअरिंगकडे घुसायचं, हा ड्रास्टिक चेंज कसा झाला? म्हणजे साऊंड इंजिनिअरिंगमध्ये घुसायचं इंजिनिअरिंग करून? मला इंजिनिअरिंग करायचीच नव्हती, मला पहिल्यापासूनच साऊंड इंजिनिअरिंग करायची होती किंवा जे काही शिकायचं होतं. पण आता घरच्यांमुळे जावं लागलं. पण मी इंजिनिअरिंग पूर्ण बेईमानीपणे केली. मी ऑन कॅमेरा सांगतो, मी सगळ्या एक्झाम चिठ्ठ्या मारून सगळं काही केलंय आता. पण म्युझिकच्या बाबतीत असं नाही केलं मी. तेव्हा त्या बाबतीमध्ये खूप प्रामाणिक राहिलो. पण आता कसं होतं की घरच्यांना चांगला स्कोर पाहिजे आणि आपल्याला पटकन निघायचं. आणि लकीली लॉकडाऊन लागलं, 2 वर्ष घरी बसलो आणि बाकीचे सगळे एक्झाम लॉकडाऊन मधलं काही कोणी सिरियसली नाही घेतलेलं, उडा केलं कधी असं. ओके. सो मग साऊंड इंजिनिअरिंग आहे, त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की किती वर्षाचा कोर्स असतो, फीस किती असते आणि वर्थ इट आहे का तो कोर्स? जर आग असेल ना तुमच्यामध्ये तरच वर्थ इट आहे. खरं सांगितलं तर क्लासेस लोक लावतात ना, पण प्रॉब्लेम हाच होतो ना की तिथे प्रॅक्टिकल अप्रोच नसतो. मग तिथं
आणि मी असा विद्यार्थी आहे की मला थेरॉटिकल अप्रोच बिलकुल नाही आवडत. कित्येक साऊंड इंजिनियर आहेत की त्यांनी साऊंड इंजिनिअरिंग नाही केली पण ते एक्झॅक्ट गाणं मिक्स करू शकतात, कारण त्यांच्या कानांवर तेवढा ट्रस्ट असतो. सगळं काही कानांवर डिपेंड आहे. तुम्ही म्हणलं की एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी एवढी कट कर, एवढा असं कर, तसं कर, एवढा लसन, नसतं काही. तुम्हाला एक्झॅक्ट प्रोडक्ट लोक तुम्हाला विचारणार नाही की गाणं तुम्ही कसं बनवलं, त्यांना ऐकायला मजा आला म्हणजे बस ना. बस बस बस. हे खूप मिसकन्सेप्शन आहेत. आता प्रॉब्लेम मला होता की मला इंडस्ट्री साऊंड बघायचं होतं की ऍक्च्युअलमध्ये इंडस्ट्रीमध्ये कसं काम होतं, म्हणून मी साऊंड इंजिनिअरिंग केली. कारण मी साऊंड इंजिनिअरिंगच्या पहिलेच सगळ्या गोष्टी शिकलेलो होतो. मी फक्त एकदा 10 लोकांसोबत भेटला ना तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यामध्ये, नाही तर तुम्ही स्वतःलाच पप्पा म्हणतात, पण असं काही नसतं. ते कसं स्वतःचाच मोठा वाटते स्वतःला अशी गोष्ट आहे ती. म्हणून 10 लोक जाऊन, म्हणजे असं नाही म्हणत 10 लोकांचा बघा, पण टॅलेंट बघा लोकांचं. खूप वास्ट आहे गोष्टी, पण तेवढंच आहे की एकदा तुम्ही पाण्यात डुबकी मारली ना की भाई तुमच्यात पण दम आहे हे पण कळतं लोकांना. आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या म्युझिकला घेऊन जे सॉंग्स आहेत, काय व्हिजन आहे किंवा कशा प्रकारे पुढे चालून काम करायचं आहे? आता माझा प्रॉब्लेम असा झाला ना की मी खूप चुजी आहे या बाबतीमध्ये, की मला ना माझं प्रोडक्ट खूप चांगलं पाहिजे. मी पुढे धोका केल्यानंतर 2 वर्ष गाणे टाकले नाही, कारण त्या गाण्याला एवढा पैसा लागला की नंतर मला असंच काही शूट करून नव्हतं टाकायचं. म्हणून मी ह्या मागच्या वर्षी आता 2 वर्षानंतर 4 Doors More Road सारखा पहिला माझा कन्सेप्च्युअल व्हिडिओ मी काढला. तर आता माझा नंतरचा हाच ट्राय आहे की भलेही आता मी 7-8 महिने गॅप घेतला आहे, सो आता मी जे गाणे टाकेल ते एकदम परफेक्ट राहणार, ऑडिओ वाईज, व्हिज्युअल वाईज सगळं काही. सो लोकांना मजा येणार. आणि आपल्याला ना एक लेगसी खेळायची की फक्त लोकांना एक ट्रेंडमध्ये चाललंय म्हणून मला काम नाही करायचं. डेफिनेटली तुम्हाला जे ट्रेंड आहे मी ते बिलकुल नाही करणार, बिलकुल नाही. सो मी ट्रेंड सेटर आहे, मला ते करायचं आहे त्या गोष्टी. सो म्हणून मी वेट करतोय. आणि नेक्स्ट टाईममध्ये मी आता नेक्स्ट मंथपासून ऑडिओज टाकायला चालू करणार आहे. चॅनल थोडंसं बंद झालं आहे, पण आता अशा गोष्टी येणार ज्या ऑडियन्स एक्सपेक्ट करते माझ्याकडून. लोक खूप दुःखी आहेत माहिती आहे. लोकांना ना हील करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आमच्या आर्टिस्टचं तेच काम आहे. आम्ही आमची लाईफच्या स्टोऱ्या सांगितलं, 10 लोक ऐकतात, त्यांना छान वाटतं. तोच माझा ट्राय असणार आहे आता. आणि मग नंतर एकदा की लोक थोडेसे जमा झाले, मग मी माझ्याकडली एक गोष्ट देणार आहे त्यांना. मी एक अल्बम तयार करतोय, नाव नाही सांगणार मी, बट डेफिनेटली आपल्या इंडियन हिपहॉप इंडस्ट्रीमधली सर्वात तगडा कन्सेप्ट आणि लिरिक्स वाईज म्हटलं तर कानातून रक्त येण्यासारखं. लोकांना टाइम लागेल कन्झ्युम करायला, बट डेफिनेटली मजा येणार. ओके. सो लास्टचा क्वेश्चन आता असा राहील की जे तरुण मंडळी आहे ज्यांना ज्यांना क्रिएटर बनायचं आहे किंवा ज्यांना म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यायचं किंवा ज्यांना सिंगर व्हायचं आहे, रायटरही व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय मॅसेज राहील आपल्याकडे? मॅसेज मी म्हणणार, आत्ता जी जेनझी येणार, ॲक्च्युली जेनझी खूप जास्ती रोना करते, ती खूप जास्ती प्रॉब्लेममध्येच झालेले आहेत. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला किती जरी प्रॉब्लेम असेल ना, ट्राय टू बी क्रिएटिव्ह आणि राईट डाऊन करायला शिका. आणि एकदा लिहायला शिकलं ना माणूस, मग काय त्याला नो गोईंग बॅक. आणि तेच लिहिता मग तुम्हाला कधी थोडंसं 4 पंक्त्या लिहिल्या तुम्ही, ते कसं आहे की आपण स्वतःलाच ॲप्रिशिएट केलं थोडं छान वाटतं. मग तसं करता पण एक आहे की तुम्ही लिहिताय पण तुम्हाला जग काय करते ते माहीत नाही, तुम्हाला स्वतःचं स्टँडर्ड भारी वाटतंय, मग तुम्ही पाण्यात पडणार म्हणजे पडणार, डुबणार, चांगलेच मरणार बाई तुम्ही. त्याच्यापेक्षा ना पहिले जगाचं बघा, जगात काय चालू आहे, कशा गोष्टी चालतायत, आणि मग क्रिएटरकडे वळा. आणि एक आहे की सॅक्रिफाईस करायची तयारी. ती जर तयारी नसेल तर मग ह्याच्यात पडू नका. 10 लोक पाठीमागे ओढणार आहेत, खूप काही होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. कारण देव म्हणतो ना, जर खरा आर्टिस्ट असेल तर कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी खूप ऑब्स्टेकल्स येणारच आहेत मनामध्ये, बट यू हॅव टू फेस इट. इट्स अ लाईफ, आणि ती लाईफ तुम्हाला त्या सॉंग्समध्ये दाखवायची आहे, मग ते लोक रिलेट करतील. सगळं काही सायकल आहे. तर हेच होतं आजच्या पॉडकास्टमध्ये. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, गोष्टी एक्सप्लोर करून. मला म्युझिक क्षेत्राबद्दल किंवा एखाद्या कलाकाराबद्दल एक नवीन दृष्टिकोन आज या शूटमध्ये, या एपिसोडमध्ये भेटला खरं तर. आणि आपली ओळख खरं तर रिसेंटली झाली होती, आणि मला तू ॲज अ ह्युमन म्हणून पण खूप तुला मी खूप डीपली आता ओळखायला लागलो. खरं तर खूप छान वाटलं तुम्ही आज टाइम दिला या एपिसोडसाठी. खरंच थँक्यू. मलाही खूप छान वाटलं की माझा हा फर्स्ट पॉडकास्ट आहे. आणि कसं आहे, जसं आर्टिस्टला ना अप्रिसिएशन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. जसं तुम्ही पॉडकास्ट केला, जसं वेगवेगळ्या तुम्ही लोकांचा पॉडकास्ट करतात, ते जे काम करतात ना त्यांना मग प्रोत्साहन भेटतं त्याच्यासाठी की आता आपण अजून केलं पाहिजे.
10 लोकांपर्यंत आपली जर कीर्ती जात असेल तर बाकी काय पाहिजे. पैसा हा सेकंडरी असतो आर्टिस्टसाठी कधी पण. पैसा इम्पॉर्टंट आहे बट पहिली तारीफच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. हे मला मनापासून वाटतं. आमच्या टीमतर्फे TMS थिंग्स तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या नक्की, पुढील thank वाटचालीसाठी. खूप सारं काम करा, खूप सारं रॉक करा. बिलकुल बिलकुल बिलकुल. परत आपण फेमस झालो एकदा, परत एकदा पॉडकास्ट करूयात की वी हॅव डन दॅट टाइम अगेन नाउ वी आर दिस स्टेज. 100%. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाईस टू मीट यू. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला बोललो होतो की आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्युझिकच्या निगडीत, संगीतच्या निगडीत, म्युझिक सिंगरच्या निगडीत. ज्याचप्रमाणे आपण हा पूर्णपणे एपिसोड एन्जॉय केला आहे, शिकलेलो आहोत खूप साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा TMS थिंग्सला. आणि कमेंटमध्ये लिहून सांगा तुम्हाला नवीन पॉडकास्ट कुठल्या सब्जेक्टवरती करायचा आहे, कुठल्या गेस्ट सोबत करायचा आहे. आम्ही नक्कीच तो पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करूयात. सो स्टे ट्यून अँड थँक्यू.